मोठ्या स्टँडवर बुलेटला मस्तपैकी आंघोळ घालायचं काम चालू केलं. तर आंघोळ कावर घालायची होती तर दिवस होता आपला 19 फेब्रुवारी, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस. तर मग आपल्याला आहे ना भगवा झेंडा या गाडीला लावायचा होता. मग त्यासाठी म्हटलं ना गाडीला आंघोळ घालूनच घेऊ. पण आहे ना भगवा हातात घेणाऱ्यांनी मात्र नुसती पाण्याने आंघोळ करून चालणार नाही. तर त्यांनी ना शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे आदर्श आपल्या हृदयामध्ये ठेवून विचारांचा अवलंब आपल्या सर्वोच्च दिनक्रमामध्ये केला पाहिजे. तेव्हाच आपण खरे भगव्याचे वारसदार होऊ शकतो. तर जय हरी माऊली, राम राम मंडळी. जय हरी माऊली, राम राम मंडळी. आमची शिवजयंतीची वर्गणी गोळा करणार हा ग्रुप आहे ना सगळा निर्व्यसनी बरं का. मग असा ग्रुप जर असला ना आपल्याला वर्गणी द्यायला सुद्धा आहे ना खूप उत्साह असतो. आणि ग्रामस्थांना पण अशा नवीन पिढीचा अभिमान सुद्धा असतो. हाच फरक आहे शिवविचारांचा. पंचकृषीतून आहे ना कुठं नाही आपली फॉलोअर मंडळी आपल्याकडे आहे ना खरेदीसाठी येत असते. म्हणजे नादुडे गावचे आपले फॉलोअर आहे ना कोबी आणि फ्लॉवर साठी हे औषध घेऊन गेले होते. म्हणे आपल्याला दुसरा हात चालेल, 100% चालेल. आपल्याला डबलच हात घ्यायचा, डबल हात झाले त्यांना आपण प्लॅन्टॉनिक्स नावाचं औषध दिलं होतं. आणि त्यानंतर आपल्याला ना देवपूर गावची आपली फॉलोअर मंडळ आली होती. मग त्यांनी मिरची लागवडीसाठी दयालचं आपलं सेंद्रिय खत घेऊन गेले. धरणगावीरचे बिग फॉलोअर सचिन सानप आणि आदित्य गंभीर हे सुद्धा आपल्या दुकानावर भेट घेण्यासाठी आले होते. मग त्यांची सुद्धा भेट घेतली. संध्याकाळी ग्रामस्थांनी आरतीचा मान दिला होता. मग अशा पद्धतीने आरती वगैरे झाली. सर्व तरुण शिवप्रेमींनी गुरुकृपा ब्रॉस बँडचं मिरवणुकीसाठी आयोजन केलं होतं.